नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण 5 किलोच्या प्रमाणामध्ये बटाटा चिप्स बघत आहोत. तर बटाटा चिप्स बनवण्यासाठी बटाटा कोणता वापरावा किंवा कशा पद्धतीचा बटाटा घ्यावा, मी हे सर्व या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, मध्ये स्किप करू नका, कारण आपण याच्यामध्ये बारीक-सारीक गोष्टी बघितलेल्या आहेत जेणेकरून बटाटा चिप्स एकदम पांढरे शुभ्र कसे होतील आणि तुम्ही मी तळून दाखवत आहे, तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त असे फुलल्या जात आहेत आणि एकदम छान असे मोडले नाहीत आपले हे चिप्स, अगदी चिटकलेले सुद्धा नाहीत. बघू शकता तळल्यानंतर पण किती मस्त पांढरे शुभ्र असे झालेले आहेत. अगदी काही कधी-कधी आपले चिप्स जे आहेत का ते लालसर होतात आणि तळल्यानंतर ते खायला पण चांगले लागत नाहीत आणि दिसायला पण चांगले होत नाहीत. बघू शकता हे तुम्हाला मी कोरडे चिप्स सुद्धा दाखवत आहे. अगदी पांढरे शुभ्र झालेले आहेत. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी बटाटे घेतलेले आहेत. ते 5 किलो बटाटे आहेत. तर मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने असे मोठे-मोठे बटाटे घ्यायचे आहेत आणि असे त्याचे सालटे जे आहेत का ते असे पातळ-पातळ असलेले आपल्याला हे बटाटे घ्यायचे आहेत आणि नवा बटाटा आपल्याला इथे चिप्ससाठी वापरायचा आहे. जेणेकरून बाजारामध्ये आता नवीन बटाटे येतात, तर ते बटाटे तुम्ही चिप्ससाठी वापरा. त्याने काय होईल, अगदी पांढरे शुभ्र आपले हे चिप्स होतात. अगदी लालसर होत नाहीत नवा बटाटा घेतल्यानंतर. तर आता आपण हे जे बटाटे आहेत का, असे आपल्याला वरती सालटे जे आहेत का ते कटरनी काढून घ्यायचे आहेत आणि आपल्याला बटाटा सालटे काढल्यानंतर लगेच पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर बघू शकता मी बटाटा सर्व जे आहेत का ते किसून घेतलेले आहेत आणि वरती तुम्हाला दिसत आहे 2-3 बटाटे माझे पाण्यात भिजले नाहीत, तर ते तुम्ही थोडेसे असे लालसर झाल्यासारखे दिसत होते. तर मी ते लगेच काढून दुसऱ्या याच्यामध्ये पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. तर तुम्हाला दाखवण्यासाठी मी ते बटाटे 2-3 वरती ठेवले होते. आणि आता चिप्स पाडते वेळेस सुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे. अगदी पाण्यातच हे चिप्स पाडून घ्यायचे आहेत आणि चिप्स पाडते वेळेस आपल्याला बटाटा हा खाली-वरी करायचा नाही, तर वरतूनच खाली आपल्याला हा बटाटा किसण्यासाठी घ्यायचा आहे. तर मी पूर्ण बटाटे किसून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला हे बटाटे चिप्स आहेत का ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर आपल्याला जेवढे तुम्ही स्वच्छ बटाटे चिप्स धुवून घेसाल का, तेवढेच आपले जे चिप्स आहेत का अगदी पांढरे शुभ्र होतात आणि लालसर होत नाहीत. तर बघू शकता मी पहिल्या पाण्यातून काढलेले आहेत. दुसऱ्या मी असं करत-करत एक 3-4 वेळेस हे चिप्स जे आहेत का ते धुवून घेतलेले आहेत. अगदी पांढरे शुभ्र होईपर्यंत आपल्याला हे चिप्स आहेत का ते धुवून घ्यायचे आहेत. जेणेकरून त्याचे जो स्टार्च आहे का ते अगदी निघून जाईल. तर तुम्हाला मी शेवटचं दाखवते. 2 मी पातेल्यामध्ये हे ठेवलेले आहेत. एका मोठ्या पातेल्यामध्ये आणि एका टोपल्यामध्ये. तर बघू शकता अगदी स्वच्छ पाणी आपलं हे चिप्सच्या वरती आलेलं आहे. अगदी गढूळ नाही, अगदी फेस पण नाही त्याच्यामध्ये. एवढं स्वच्छ होईपर्यंत मी हे 4 वेळेस हे चिप्स जे आहेत का पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहेत आणि धुते वेळेस काय करायचं आपल्याला हे पाणी चिप्स जे आहेत का ते हाताने असे उपसवून दुसऱ्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. अगदी पाणी उंडून घेऊन आपल्याला नंतर ते चिप्स दुसऱ्या भांड्यामध्ये टाकायचे नाही, तर पाण्यातून उपसूनच दुसऱ्या पाण्यामध्ये टाकायचे, जेणेकरून ते स्वच्छ होतील. आता आपल्याला काय करायचं, हे रात्रभर असेच पाण्यामध्ये ठेवायचे आहेत, जेणेकरून आपल्याला हे सकाळी आपल्याला याचे चिप्स तयार करता येतील. तर आता चिप्ससाठी सकाळी मी इथे पाणी गॅसवर ठेवलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी 1.5 चमचा इथे मी तुरटी वापरलेली आहे, बारीक करून घेतलेली आहे. आता ती घालून घेतलेली आहे आणि 3 चमचे मी इथे मीठ घातलेलं आहे. तर मी अर्धे वेफर्स आहेत का ते अगोदर उकडून घेणार आहे आणि नंतर अर्धे शिजवणार आहे. 2 बॅचमध्ये मी हे वेफर्स तयार करणार आहे. तर आता आपण काय करूयात, अर्धे जे चिप्स आहेत का ते याच्यामध्ये टाकून घेऊयात. आणि असं हलवत राहायचं आपल्याला. आपले जे चिप्स शिजेपर्यंत आपल्याला 2-3 वेळेस याला तर असं हलवत राहायचं, जेणेकरून सर्व जे चिप्स आहेत का ते व्यवस्थित सगळ्या बाजूने शिजल्या जातील, व्यवस्थित असे शिजल्या जातील त्यासाठी. तर आता झाकण ठेवून आपल्याला 10 मिनिटं ते शिजवून घ्यायचे. तर मध्ये-मध्ये मी ते हलवून सुद्धा घेतलेले आहेत. तर आता मी हे बाजूला तुम्हाला ठेवलेले दिसले का, ते मी शिजवायचे ठेवलेले बाकी आहेत. आता त्याची दुसरी बॅच आपण नंतर तयार करून घेऊया. आता अगोदर काय करूयात, हे तुम्हाला शिजलं का नाही कशा पद्धतीने समजेल ते पण सुद्धा मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर आता आपण काय करूयात, लगेच बघूयात हे वेफर्स शिजले का नाही ते. तर एक चिप्स असा घ्यायचा उचलवून, अगदी गरम आहे हा, हाताला पोळतोय. तर थोडंसं असं हे करून चमच्यावर घेऊन हा वरती घ्यायचा आहे आणि मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे का त्या पद्धतीने असा मधून असा चिरून घ्यायचा आहे. आपला जो बटाटा आहे का, आपला जो चिप्स आहे का ते छान असे शिजल्यानंतर असा चिरला जातो मधोमध. आपल्याला हा 80%च शिजवायचा आहे आपल्याला हा.
अगदी 100% तुम्ही शिजवसाल तर ते आपले चिप्स जे आहेत का ते मोडतील. त्यामुळे 80% 20% आपल्याला हा कच्चाच ठेवायचा आहे. तर आता बघू शकता मस्त असे आपले चिप्स आहे का ते शिजलेले आहेत. आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊयात. असं झाऱ्याने पाणी आपल्याला निथळवून हे एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि तुम्ही हे सावलीला सुद्धा वाळू घालू शकता किंवा तुम्हाला उन्हाची सोय असेल तर तुम्ही उन्हात सुद्धा हे चिप्स वाळू घालू शकता. तर मी इथे वरती बाल्कनीमध्ये हे चिप्स वाळू घातलेले आहेत. तिथं थोडंफार ऊन पण येतं. आता आपण हे सर्व चिप्स जे आहेत का ते काढून घेऊयात. आता इथे मी इथे स्वच्छ पांढरा कपडा अंथरून घेतलेला आहे. तुम्ही कापडावर सुद्धा हे पसरवून घेऊ शकता. आता अगोदर काय करायचं असेच थोडे-थोडे टाकून घ्यायचे जेणेकरून ते थंड होतील, हाताला पोळणार नाहीत. आता आपण काय करूयात हे एक-एक असं वेफर्स जे आहे का ते असं पसरवून घेऊयात. अगदी आपल्याला हे एकावर एक टाकायचे नाही जेणेकरून ते चिटकणार नाहीत. असे वेगवेगळे करून ठेवायचे आहेत. व्हिडिओमध्ये जसं मी दाखवत आहे त्या पद्धतीने. अगदी आपल्याला हे चिप्स आहे का अगदी एक-एक चिप्स आपल्याला हे वाळवत घालायचं आहे. जेणेकरून वाळतील पण लवकर आणि हे एकमेकाला चिकटणार सुद्धा नाहीत. तर ह्या पद्धतीने सर्व आपण चिप्स आहेत का ते पसरवून घेऊयात. तर बघू शकता मी अर्धे जे चिप्स आहेत का ते पसरवून घेतलेले आहेत. अर्धी बॅच आपल्याला पुन्हा लगेच शिजवून पुन्हा नंतर आपल्याला ह्या पद्धतीनेच वाळवून घ्यायचे आहेत. तर हे काम करायला थोडासा वेळ लागतो कारण एकट्याने करायचं म्हणल्यावर वेळ लागतो. कोणी जर सोबतीला असेल तर आणखीनच चांगलं. तर बघू शकता मस्त मी हे सर्व जे आहेत का ते चिप्स पसरवून घेतलेले आहेत. तर हे अर्धेच आहेत. अर्धे माझे आणखीन करायचे राहिलेत. ते पण मी पूर्ण करून घेणार आणि नंतर पूर्ण वाळवून घेणार आहे. मी आता हे 2 दिवस हे अगोदर 1 दिवस असे वाळवून घेते आणि नंतर दुसऱ्या दिवशी उन्हात पण याला छान असं वाळवून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघू शकता हे अर्धे राहिलेले पण आपण ह्या पद्धतीनेच आपण जे मीठ आणि तुरटी घातलेली आहे का त्या पद्धतीनेच घालून शिजवून घेतली आहेत. तर बघू शकता पूर्ण मी इथे वाळवून घेतलेले आहेत. अगदी बघू शकता मस्त पांढरे शुभ्र हे चिप्स झालेले आहेत. तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्की वाळवणाच्या पदार्थामध्ये करून ठेवा. वर्षभर अगदी 2 वर्ष हे चिप्स आरामात टिकतात. हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा. तर तुम्हाला ही चिप्सची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता ते सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा छान-छान कमेंट नक्की करा. तर जेणेकरून मला प्रोत्साहन भेटेल आणि अशा छान-छान मी रेसिपी तुम्हाला सोप्या पद्धतीने बनवून दाखवेल आणि तुमचा वेळातला वेळ काढून हा पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.